विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बुद्धिमत्ता विषयांतर्गत सूचना पालन या घटकामध्ये जोड अक्षर, जोड शब्द यासारख्या विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण भाषा ज्ञान या घटकाबद्दल माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम भाषा ज्ञान या घटकामध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आज शिकूया भाषेतील महत्त्वाच्या संकल्पना व त्यांच्यावर आधारित प्रश्नांचा सराव। आता विचार करायला जर गेलं तर आपल्या घटकाचंच नाव आहे भाषा ज्ञान, म्हणजे तुम्हाला भाषेचं म्हणजे मराठी विषयाचं उत्तम ज्ञान असणं खूप गरजेचं आहे। ते जर असेल तर तुम्ही यावर आधारित प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकता। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषा म्हणजेच मराठी विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे। तर भाषेतील महत्त्वाच्या संकल्पना बघताना आपण त्यांची नावं व ती का महत्त्वाची आहेत प्रश्नांसाठी ते आपण प्रश्नांच्या सरावामध्ये बघणार आहोत। सुरू करूया भाषा यातल्या महत्त्वाच्या संकल्पनांना। बघा, पहिलं मी नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द। आता तुम्ही म्हणाल सर हे किती सोपं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द सोपे वाटतात, परंतु समानार्थी शब्द जर बघायला गेलो तर शब्दांचं भांडार आहे, विविध प्रकारचे शब्द आहेत आणि त्यांना समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागतो। म्हणून आपल्याला विविध प्रकारचे समानार्थी शब्द पाठ असणं गरजेचं आहे। जसं की मी तुम्हाला म्हटलं पंकज, बघा कसे असतात शब्द फसवणारे। पंकज याला समानार्थी शब्द सांगा, तर पंकज याचा समानार्थी शब्द येतो कमळ। मग जर आपलं पाठांतर नसेल तर आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाही, कारण भाषा ज्ञान या विषयामध्ये अशा प्रकारचे जे शब्द मुलांना माहित नसतील असा अंदाज घेऊन ते समानार्थी शब्दासाठी विचारतात। पंकज याला कमळ समानार्थी शब्द आहे। मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलंय विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक शब्द आहेत, म्हणून तुम्ही समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द। आता समानार्थी शब्दांपेक्षा विरुद्धार्थी थोडंसं सोपं असतं, कारण विरुद्धार्थी आपण लगेच अंदाज लावू शकतो। कसं, यश अपयश लगेच सांगू शकतो आपण, आहे का नाही। म्हणजेच काय, तर समानार्थी शब्दांपेक्षा विरुद्धार्थी शब्द थोडेसे सोपे असतात, परंतु तुम्हाला दोन्हीही या उपघटकांचा अभ्यास करायचा आहे। समानार्थी शब्द पण पाठ करा आणि विरुद्धार्थी पण शब्द पाठ करा। त्यानंतर पुढची संकल्पना आहे लिंग आणि वचन। आता लिंग यामध्ये काय येतं, तर पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग। याचा अर्थ काय, तर लिंग म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यावर आधारित सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात, जे की भाषा ज्ञान या घटकांतर्गत येतात। त्याबरोबर वचन आपल्याला माहितीये, एक वचन आणि अनेक वचन, ज्याला आपण बहुवचन असं म्हणतो, म्हणजे एक वचन, अनेक वचन किंवा बहुवचन असं म्हणतो। म्हणजे वचन सुद्धा याचा अभ्यास तुमचा असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर घरदर्शक शब्द। आता घरदर्शक शब्द म्हणजे काय, तर वाघ, वाघ कोठे राहतो किंवा वाघाचं घर कोणतं, तर वाघाचं घर गुहा। मग तुम्ही म्हणाल सर किती सोपं आहे, वाघ गुहेत राहतो, साप बिळात राहतो। परंतु मी जर तुम्हाला असं म्हटलं की पोपट याचं घर सांगा, पोपट याचं घर सांगा, तुम्ही काय म्हणणार, पिंजरा, किंवा पिंजरा म्हणणार किंवा काय म्हणणार, तर तुम्ही म्हणणार घरटं, पोपटाचं घरटं, तर ते चुकीचं आहे। मग तुम्हाला काय सांगायचं आहे, तर पोपटाचा घरदर्शक शब्द कोणता दिलेला आहे, तर तो ढोली असा दिलेला आहे। ढोली म्हणजे पोपटाचा घरदर्शक शब्द खरा बरोबर कोणता आहे, तर तो ढोली असा आहे। म्हणजे असे अनेक प्राणी किंवा पक्षी असतात की ज्यांची नावं, ज्यांच्या घरांची नावं आपल्याला माहित नसतात, म्हणून विद्यार्थी मित्रांनो घरदर्शक शब्द हे सुद्धा तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया, वाक्प्रचार व म्हणी। काही जण या शब्दाला वाक्य प्रचार असं म्हणतात, तर ते वाक्य प्रचार नसून वाक्प्रचार असा त्याचा उच्चार आहे। तुमचे विविध प्रकारचे वाक्प्रचार पाठ असणं गरजेचं आहे, जसं की धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे, कारण याच्यावर सुद्धा भाषा ज्ञानमध्ये प्रश्न येऊ शकतात। तसेच तुमच्या म्हणी, मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या म्हणी असतात, त्या म्हणी देखील तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे। का, तर काय करतात परीक्षेला की एखादी म्हण उलट सुलट करून देतात। उदाहरणार्थ आपण एक म्हण घेऊया, काखेत कळसा गावाला वळसा, ही सरळ म्हण आहे, परंतु काखेत कळसा गावाला वळसा ही सरळ माहितीये, पण जर ती उलट सुलट करून दिली तर, बरं काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण सोपी आहे, परंतु काही म्हणी आपल्याला माहित नसतात, म्हणून म्हणी सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे। कारण उलट सुलट म्हणी केल्यानंतर ती म्हण आधी माहित असेल तर ती आपण सरळ करू शकतो, म्हणून वाक्प्रचार आणि म्हणी या पाठ असणं तुमच्या अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर भाषेतली पुढची संकल्पना अशी आहे
लेखक व त्यांचे साहित्य किंवा लेखक आणि त्यांची टोपण नावं हे खूप महत्वाचं आहे का, तर याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न येतात. आपण उदाहरण घेऊया. समजा मी तुम्हाला विचारलं ययाती, काय लिहिलंय मी, ययाती नावाची कादंबरी कोणी लिहिली असं मी विचारलं, तर आपल्याला सांगता, ज्याला माहितीये, ज्यानं पाठ केलंय त्याला सांगता येईल, परंतु ज्याचं पाठांतर नाही त्याला याचं उत्तर देता येणार नाही. म्हणून भाषा ज्ञानामध्ये ही संकल्पना खूप महत्वाची आहे. तर ययाती नावाची कादंबरी कोणी लिहिलेली आहे, तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे. वि. स. खांडेकर यांनी ययाती नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तसंच आपल्याला काय म्हणलंय की त्यांची टोपण नावं बघा. तुम्हाला जर मी असं म्हटलं की बी या कवीचं पूर्ण नाव सांगा, बघा हे बी नुसतं टोपण नाव आहे. मग बी कुणाचं नाव आहे, तर बी नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भाषेतलं ज्ञान आगाध आहे, भाषेतलं ज्ञान प्रचंड आहे, परंतु आपल्याला या महत्वाच्या संकल्पनांवर आधारित आपण काही शब्द पाठ करू शकतो. म्हणून लक्षात घ्या, लेखक व त्यांचं साहित्य तसेच त्यांची टोपण नावं पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर भाषेतली पुढची संकल्पना आहे पिल्लू दर्शक शब्द. आता तुम्ही काय म्हणाल, सर आम्हाला पिल्लाचं नाव माहित असतं की, परंतु तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की जर आपण असं म्हटलं की तुम्हाला मी एखादा प्रश्न विचारला, मला सांगा मेंढीचं पिल्लू आहे त्याला काय म्हणणार, तर तुम्ही म्हणणार शेळी. चुकलं. मेंढीचं पिल्लू, बघा इथं लिहितो मी मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात बघा. आणि शेळी विचारलं तर शेळीच्या पिलाला करडू म्हणतात. काय म्हणतात, करडू. बघा हे पिल्लू दर्शक शब्द आहे. म्हणून पिल्लाचं नाव माहित पाहिजे. मेंढीचं असतं कोकरू आणि शेळीचं असतं करडू, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारतात. म्हणून आपल्याला पिल्लू दर्शक शब्द सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची संकल्पना बघूया भाषेतली, समूह दर्शक शब्द. समूह दर्शक शब्द म्हणजे काय, तर बघा आता आपण म्हणाल की सर आम्हाला समूह दर्शक शब्द सुद्धा माहित असतील, आम्ही लगेच सांगू शकतो. उदाहरणार्थ काय, तर बघा पुस्तकांचा संच किंवा यात्रेकरूंची जत्रा हे सांगू शकतो आम्ही. परंतु काही शब्द असे असतात की ते समूहदर्शक शब्द आपण सांगू शकत नाही. समजा आपल्याला असं विचारलं गेलं की जे अवघड असतं, नोटांचं काय, तर नोटांचे असतात पुडके. म्हणजे बरेच प्रश्न किंवा बरेच शब्द असे असतात की जे समूहदर्शक आपल्याला माहीत नसतात. मग ते माहीत करण्यासाठी आपल्याला ते पाठ करावे लागतात. म्हणून समूहदर्शक शब्द सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द. बघा काही शब्द इंग्रजीमध्ये तुम्हाला देतात आणि काय म्हणतात की त्याच्यासाठी मराठीतला कोणता शब्द त्याला लागू होतो ते सांगा. उदाहरणार्थ ऑफिस हा शब्द आहे. काय शब्द आहे, ऑफिस. आता ऑफिसला मराठीत काय म्हणायचं, तर ऑफिसला म्हणतात कार्यालय. काय म्हणतात, कार्यालय. आता हा एक शब्द झाला, पण असे अनेक शब्द असतात की ज्याला इंग्रजी शब्दासाठी मराठी पर्यायी शब्द आपल्याला शोधावा लागतो. म्हणजे भाषा ज्ञान अंतर्गत यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मी शेवटचं वाक्य केलेलं आहे पालेभाज्या आणि चव. याचा अर्थ इथंच संपलं का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, भाषेमध्ये अजूनही काही आहे. तुर्तास याचा आपण बघूया. बघा पालेभाज्या आणि चव याचा अर्थ काय, तर तुम्हाला विविध प्रकारच्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या किंवा बाजारात शेतीमध्ये पिकणाऱ्या पालेभाज्या, फळं यांची माहिती असणं गरजेचं आहे. त्याबरोबर चव. तुम्हाला माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, तिखट आपण म्हणतो, तिखट, बरोबर का. बघा काय एवढं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्यात उल्लेखच केलाय ज्ञान, भाषेचं ज्ञान. बघा तिखट, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर तिखट ही चव आहे, परंतु तिखट ही चव नाही. तुम्हाला गोड चव चालेल, आंबट चालेल, परंतु चवीमध्ये तिखटाचा समावेश केलेला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तिखट ही चव नाही. मग कोणकोणत्या चवी आहेत, तर गोड, आंबट, तुरट या चवी आहेत, परंतु तिखट ही चव नाही. मग हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून पालेभाज्या आणि चव अशा इतर विषय म्हणजे भाषा ज्ञानमध्ये याचाही समावेश केलेला आहे. त्याचबरोबर भाषा ज्ञानमध्ये काय करतात, तर आपल्याला माहितीये शब्दांच्या जाती, बरोबर का. शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय असा अनेक आहे. म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये आपण शब्दांच्या जाती 8 सांगतो, बरोबर का. शब्दांच्या जाती एकूण 8. त्या शब्दांच्या 8 जातींवर तुम्हाला प्रश्न विचारतील. नामामध्ये परत उपप्रकार आहेत, सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भाषेचं ज्ञान यामध्ये तुम्ही जे 5वी पासून किंवा 1ली पासून थोडं थोडं जे शिकत आलेला आहात
त्याचा तुम्हाला या इयत्तेमध्ये उपयोग करायचा आहे आणि तुमची शब्द संपत्ती सुद्धा तुम्हाला यामध्ये वाढवायची आहे. आता लगेचच आपण प्रश्नांचा सराव या अंतर्गत काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता करूया काही प्रश्नांचा सराव, कारण याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही प्रश्न बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचा अंदाज येऊ शकतो. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे, आली तिखट कानामागून आणि झाली यापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा व ती तयार केल्यास त्यातील शेवटून दुसरा शब्द कोणता. आता मी मगाशीच म्हटलं, तुमचे जर म्हणी पाठ असतील तर तुम्ही म्हण तयार करू शकता आणि मग शेवटून दुसरा शोधू शकता. त्यासाठी म्हणी पाठ असणं गरजेचं आहे. तर यातून म्हण कोणती तयार होते, तर काना मागून आली, इथं तयार करून दाखवतो मी. बघा, काना मागून आली आणि तिखट झाली, ही अशी म्हण मराठीमध्ये आहे. कान्हा मागून आली आणि तिखट झाली. आता यातला काय शोधायला लावलाय, अर्थपूर्ण म्हण तर तयार केली, त्यातला शेवटून दुसरा शब्द कोणता. आता शेवटून म्हटलंय तर बघा, शेवटून पहिला शब्द आहे झाली आणि दुसरा शब्द कोण आहे तर तिखट, बरोबर का. शेवटून दुसरा विचारलाय, यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. शेवटून दुसरा येतं तिखट, तिखट कोणीकडे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तिखट आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 तिखट असं मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न वाचूया. बघा, प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता शब्द आकाश याला समानार्थी नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असं आहे, नाही विचारलंय का आहे विचारलंय यामध्ये फसगत होते, त्यामुळे फसायचं नाहीये. आपल्याला काय विचारलंय, समानार्थी शब्द नाही विचारलाय, मग नसलेला सांगायचा आहे. चला, आकाशला गगन समानार्थी आहे का हो तर आहे, परंतु इथं नाही विचारलाय. नभ सुद्धा आहे, सारंग म्हणजे हरिण, सारंग म्हणजे काय हरिण, आणि अंबर म्हणजे आकाश. म्हणजे गगन, नभ आणि अंबर हे आकाशाला समानार्थी शब्द आहेत. आपल्याला काय विचारलंय, समानार्थी नाही. कोण नाही तर पर्याय क्रमांक 3 नाही, कारण त्याचा अर्थ हरिण असा होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सारंग असं आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचं भाषेचं ज्ञान असेल तरच तुम्ही चांगले उत्तर मिळवू शकता. करूया पुढील प्रश्नांचा सराव. बघा, या ठिकाणी प्रश्न असा आहे, वि.वा. शिरवाडकर यांनी श्रावण मासी ही कविता लिहिली. या वाक्यातील कवीचे खालीलपैकी टोपण नाव कोणते. बघा, या वाक्यामध्ये आलेले कवी कोण आहेत तर वि.वा. शिरवाडकर हे आहेत, बरोबर का. आणि वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. मग हे टोपण नावं पाठ पाहिजेत, मगाशी आपण संकल्पनेमध्ये बघितलं, तर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, मगाशी ज्या ज्या संकल्पना झालेल्या आहेत त्या सर्व संकल्पना आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्या लक्षात ठेवून आपण त्या पद्धतीने उत्तर लिहिली पाहिजेत किंवा पर्याय रंगवले पाहिजेत. तर वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं तर ते कुसुमाग्रज आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर कुसुमाग्रज असं आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज असं मिळणार आहे. आता खालचं वाचूया. बघा, खालच्या प्रश्नामध्ये काय केलंय तर कंसामध्ये काही शब्द दिलेत, परंतु त्यातली अक्षर उलट सुलट करून दिलेले आहेत. मग काय म्हटलंय, यांचे अर्थपूर्ण शब्द बनवल्यास, म्हणजे या तिन्ही चौकटीतले अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर नसलेला पर्याय कोणता. नसलेला म्हटले, हे शब्द महत्वाचा आहे. चला, आता आपण काय करूया, सर्वात आधी अर्थपूर्ण शब्द तर तयार करूया. त्यासाठी आपल्याकडे शब्दांची संपत्ती असणं गरजेचं आहे. मग शब्द कोणते विचारतात तर आपण 6वी पर्यंत किंवा आतापर्यंत शिकत आलेल्या शब्दांवर आधारित प्रश्न विचारला जातो. बघा, यापासून जर शब्द तयार करायचं म्हटलं तर बघा, भारत माता कोणता तयार झाला, भारत माता, भारत माता शब्द तयार झाला. त्यानंतर यापासून हा शब्द सोपा आहे बघा, महाराष्ट्र, महाराष्ट्र. आणि त्यानंतर कोणता शब्द आहे हा तयार करायचा होता. बघा, इथं मला राज दिसतंय आणि इथं कुमार दिसतंय, असं असेल का राजकुमार, राजकुमार. आता अर्थपूर्ण शब्द तयार केले, पण अजून प्रश्न शिल्लक आहे. काय विचारलंय, बनवल्यास त्या शब्दातील शेवटचे अक्षर नसलेला पर्याय कोणता. आता शेवटचं अक्षर बघा, इथं ता आहे, इथं स्ट्र आहे आणि इथं र आहे. बघा, चेक करा, ता आहे का आहे, स्ट्र आहे का आहे, र आहे का आहे. परंतु प्रश्न काय विचारलाय,
नसलेला विचारलाय. मग नाही कोण शेवट, तर प शेवट नाही बघा याच्यामध्ये. आहे का कोणीकडे प? नाही. म्हणून नसलेला पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 प असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा ज्ञान या घटकाबद्दल माहिती अभ्यासली. पुढच्या तासिकेला आपण इंग्रजी अक्षरमाला याबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही शिकलाय त्यावर टेस्ट तयार केली जाते, त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करा, तयारी करा, जेणेकरून हा तुमचा पाया पक्का होण्यास मदत मिळेल. पुढच्या तासिकेला आपण इंग्रजी अक्षरमाला याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.